गेल्या काही वर्षात भारतातील वायू प्रदूषण ही समस्या इतकी वाढली आहे की शुद्ध हवेचा श्वास घेणं हा आता एक प्रश्नच बनला आहे। विशेषतः दिल्ली सारख्या शहरात तर हवेची गुणवत्ता इतकी खराब झाली आहे की लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधावे लागत आहेत। काही वर्षांपूर्वी दिल्लीत ऑक्सिजन बार सुरू झाले, हे ऐकलंय का तुम्ही? होय, ऑक्सिजन बार म्हणजे शुद्ध हवेचा श्वास घेण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागत आहेत। पण भारतात एकूणच शुद्ध हवेसाठी किती रुपये खर्च येऊ शकतो, आज यावर चर्चा करूयात। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। ब्रायन जॉन्सन एक अमेरिकन उद्योजक आणि आरोग्य तज्ञ यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर द कॉस्ट ऑफ ब्रीदिंग इन इंडिया या नावाचा एक व्हिडिओ अपलोड केला। या व्हिडिओत त्यांनी भारतातील हवेच्या खराब गुणवत्तेची गंभीरता अधोरेखित केली। ते म्हणतात की भारतात शुद्ध हवेचा श्वास घेणं आता एक आव्हानच बनलेलं आहे। दिल्ली, मुंबई सारख्या शहरांमध्ये तर हवा इतकी प्रदूषित आहे की ती धूम्रपानासारखी हानिकारक ठरते। भारतात वायू प्रदूषण ही आता फक्त शहरांपुरतीच मर्यादित राहिलेली समस्या नाही। दिल्ली, मुंबई, कानपूर, लखनौ अशा मोठ्या शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत हवेची गुणवत्ता ही खालावत चाललेली आहे। दिल्लीत तर दरवर्षी हिवाळ्यात प्रदूषणाचा स्तर हा वाढतच जातो। AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 च्या पुढे जातो। याचा अर्थ हवा इतकी धोकादायक होते की श्वास घेणंही कठीण होऊन जातं। याचं कारण काय? वाहनांचं उत्सर्जन, औद्योगिक धूर, बांधकामातून निघणारी धूळ आणि शेतात जाळली जाणारी पराली, या सगळ्यामुळे हवेत PM 2.5 आणि PM10 यासारखी सूक्ष्म कण आढळतात, जे आपल्या फुफ्फुसांना आणि हृदयाला हानी पोहोचवतात। दिल्लीत तर काही ठिकाणी PM 2.5 यांचं प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या मर्यादेपेक्षा 60 पट जास्त असतं। याचा परिणाम काय? श्वसनाचे आजार, दमा, हृदयविकार आणि अगदी कर्करोगाचा देखील यामुळे धोका वाढतो। आता दिल्लीच्या ऑक्सिजन बारचा विचार करूया। 2019 मध्ये दिल्लीत पहिला ऑक्सिजन बार सुरू झाला। या ठिकाणी लोक 15 ते 20 मिनिटांसाठी शुद्ध ऑक्सिजन श्वास घेण्यासाठी येतात। एका सेशनची किंमत साधारण 300 ते 500 रुपये असते। म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला दररोज शुद्ध हवा हवी असेल तर त्याला महिन्याला किमान 9,000 ते 15,000 रुपये खर्च करावे लागतील। पण हे फक्त ऑक्सिजन बारचं उदाहरण झालं। जर आपण घरात एअर प्युरिफायर लावलं तर त्याची किंमत ही 10,000 पासून ते 50,000 रुपयांपर्यंत असते आणि त्याचा मेंटेनन्स, त्यासोबतच विजेचा खर्च जो आहे तो वेगळाच। म्हणजे एका कुटुंबाला शुद्ध हवा मिळवण्यासाठी वर्षाला किमान 20,000 ते 1,00,000 रुपये खर्च येऊ शकतो। हे फक्त शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय लोकांसाठीच शक्य आहे। ग्रामीण भागात किंवा गरीब लोकांसाठी तर हे स्वप्नच आहे। मग भारतात शुद्ध हवेसाठी किती रुपये मोजावे लागतात? याचं उत्तर तसं सोपं नाही। जर आपण ऑक्सिजन बार, एअर प्युरिफायर, मास्क आणि वैद्यकीय खर्चाचा विचार केला तर एका व्यक्तीला दरवर्षी किमान 15,000 ते 50,000 रुपये खर्च येऊ शकतो। पण हा खर्च प्रत्येकाच्या राहणीमानावर आणि शहरावर देखील अवलंबून आहे। दिल्ली सारख्या ठिकाणी हा खर्च जास्त असेल तर छोट्या शहरात किंवा ग्रामीण भागात कमी खर्च असेल। पण खरी गोष्ट अशी आहे की शुद्ध हवा ही आता माणसाचा मूलभूत हक्क राहिलेली नाही, तर ती एक लक्झरी बनलेली आहे। आणि हा खर्च फक्त पैशांचा नाही तर आरोग्याचा आणि पर्यावरणाचा देखील आहे। आपण असा विचार करायला हवा की शुद्ध हवा मिळवण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ का आली? वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार, उद्योग आणि आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे। वृक्षारोपण, स्वच्छ हवा, वाहनांचं उत्सर्जन कमी करणं हे उपाय आहेत। नाहीतर भविष्यात शुद्ध हवेसाठी आपल्याला आणखीन जास्त किंमत मोजावी लागेल, पैशांची आणि जीवाचीही।